माजी खासदार आणि जनमानसात लोकनेते म्हणून अढळ स्थान निर्माण केलेले रामशेठ ठाकूर यांचा 75वा वाढदिवस पनवेलमध्ये अत्यंत उत्साहात आणि अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला। या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधत नवी मुंबई एअरपोर्ट कामगार जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पनवेल आणि नवी मुंबई परिसराच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचे योगदान ऐतिहासिक आहे। कामगारांचे प्रश्न असोत की सर्वसामान्यांचे हक्क, रामशेठ ठाकूर नेहमीच ढाल बनून उभे राहिलेत, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या। केवळ शुभेच्छा देऊन न थांबता लोकनेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभुदास भोईर अण्णा यांनी नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। येत्या 15 तारखेला प्रभुदास अण्णा यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी भव्य शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नेहमीच कामगारांच्या आणि गरिबांच्या हक्कासाठी धावून जाणारे नेते म्हणून प्रभुदास भोईर यांचे पनवेल आणि नवी मुंबई परिसरात मोठे कौतुक होत आहे। लोकनेत्याच्या वाढदिवसाला अशा सामाजिक उपक्रमाची जोड देऊन प्रभुदास अण्णा यांनी पुन्हा एकदा समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। साहेब, आज लोकनेते म्हणून आपण अभिनंदन सोहळा साजरे करत आहोत। आपल्या हयातीमध्ये रामशेठ ठाकूर एक लोकनेता आपल्याला पाहायला मिळतो, एक अनुभवती आहे। काय म्हणून आदर्श घ्याल आणि कशा पद्धतीने त्यांच्यासाठी भावना व्यक्त कराल? त्यांचा आदर्श जीवासाठी आणि आज कमी टाईममध्ये आम्ही भरपूर त्यांचा आदर घेतो आणि त्यांचा आदर जेवढा मला म्हणजे कार्यक्रम नाही तेवढा त्याचा भविष्याला काढला नाही, म्हणजे आणि सर्वजण काय झालेलं आहे। पण आज साहेबांचा 75वा वाढदिवस आहे, कारण त्यांना माझ्या वाटप करण्याच्या वतीने आमचे आमच्या गावाच्या वतीने खरंच आयुष्य लाभावं ही आमच्या सर्व लोकांची देवासाठी प्रार्थना आहे। आणि त्यांच्या तसं वाढदिवसानिमित्ताने आम्ही सुद्धा एक म्हणजे आता फक्त शाळा चालू आहे, पहिली ते 5वी पर्यंत वया वाटप, शाळेचे पाण्याची वाटप किंवा दप्तर वाटप हे सर्व कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे। आणि खरंच आम्ही असंच त्यांच्या म्हणजे वाढदिवसानिमित्ताने असे कार्यक्रम करत राहू आणि पुढे जात आलो। आज 75 वर्ष पूर्ण करतात रामशेठ, आपण काय त्यांना शुभेच्छा देत आहे? शुभेच्छा, खरंच त्यांचं आयुष्य जास्त असं वाढावं आणि 100 वर्ष अशी पूर्ण व्हावं का जसे आता आमच्या पाठीचे तसे 100 वर्ष पूर्ण झाले तरी अशाच पाठीचे झाले हे देवाच्याने प्रार्थना करतो।